नमस्कार सर्वांना माझ्याकडून शुभ दीपावली। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार अशोक मामा, आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे दाराची बेल वाजत असते पण किशा मामा झोपलेले असतात। ते बघता लगेच राधाबाई म्हणायला लागतात, अहो उठा ना, कोणीतरी दारावरती आलं आहे। लगेच निलिमा त्या दारावरती जातात, दार उघडतात, तिथे काही लोक आलेली असतात। ते बघता ते म्हणायला लागतात, हे अनिश माजगावकर यांचं घर आहे का? आम्ही त्यांच्यासाठी इथे आलो आहोत, त्यांनी त्यांच्या बायकोविरुद्ध तक्रार केली आहे। तेव्हा ते म्हणतात की अनिश तर घरी नाही आणि भैरवी सुद्धा नाही आहे। दुसरीकडे भैरवी इकडे राजनला भेटायला गेलेली असते। तेव्हा तो म्हणायला लागतो, खरं म्हटलं तर भैरवी, मला तुझी माफी मागायची आहे। मी याच्या पहिले कोणाशी असं वागलो नाही, पण तुझ्याकडून मला जास्त एक्सपेक्टेशन होत्या, त्याच्याचमुळे मी हे सगळं वागलो आहे, याच्यासाठी खरंच सॉरी। तेव्हा ती म्हणते, ठीक आहे सर, जाऊ दे, एवढी काही मोठी गोष्ट नाही, झालं ते झालं, आता फॉर्मॅलिटी करू नको। तेवढ्यात तो म्हणायला लागतो, मग एक काम कर, तू आता मला सर बोलू नको, डायरेक्टली राजन बोलू शकते। तेव्हा ती म्हणते, सर ठीक आहे, मी तुम्हाला राजनच बोलेल। तेव्हा तो म्हणायला लागतो, आता मी तुला इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो, म्हणजे काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे। तुझे जे मोदक आहेत ना, ते खरंच खूप म्हणजे उत्तम आहेत। खरं म्हटलं तर मला सगळ्या गोष्टींची, पदार्थांची चव समजते आणि त्याच्या हिशोबाने मी सगळ्या गोष्टी ठरवू शकतो। तेव्हा ती विचारते, पण सर एवढं काय आहे आमच्या घरच्या मोदकांमध्ये? तेव्हा तो म्हणतो, हे बघ, काही गोष्टी चांगल्या असतात, काही गोष्टी त्याच्याहून बेटर असतात आणि काही गोष्टी कमाल असतात। मग तुमच्या घरचे मोदक आहेत ना, ते कमाल आहेत, त्याच्याचमुळे तर ते मला एवढे आवडले आहेत। मग आता त्याला आपल्याला त्याच हिशोबाने पुढे न्यायला पाहिजे। खरं तर आता मी तुला माझा बिझनेस मॉडेल सांगतो। म्हणजे पहिले तर आपल्याला माझ्या जितक्या फ्रँचायझी आहेत ना, त्याच्यामध्ये त्या मोदकांना इंट्रोड्यूस करायचं आहे। घरच्या मोदकांची शेल्फ राईट कमी असते, त्याच्यामुळे आपल्याला शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी त्यांना फ्रोझन करायला लागतील आणि तसेच ते एक्सपोर्टसुद्धा करायला लागतील। खरं म्हटलं जसं ते एक्सपोर्टला वाढतील ना, तसं बाकीच्या गोष्टी आपल्याला त्याच्या हिशोबाने वाढवायला लागतील आणि त्याच्याचमुळे पुढच्या गोष्टींची प्लॅनिंग करायला लागेल। कारण की हे सगळं करताना भरपूर गोष्टींचा विचार करायला लागतं। माझ्या ब्रँडचं नाव लागणार आहे, माझी इमेज याच्यासाठी लागणार आहे, म्हणून याच्यासाठी तुला मला काही डिपॉझिट द्यायला लागेल। ते डिपॉझिट असेल 50 लाख रुपये। तेव्हा ती म्हणते, 50 लाख रुपये? तेव्हा तो म्हणतो, हो, कारण की कधी कधी अशा सिच्युएशन होतात, तुम्ही टायमावरती माघार घेतला किंवा काय केलं तर त्याच्यामुळे माझ्या रेप्युटेशनवरती सगळ्या गोष्टी येऊ शकतात। मला माझ्या आउटलेटवरती गोष्टी पुरवणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये मी कोणत्याच प्रकारचा रिस्क घेऊ शकत नाही। आता मी तुला स्पष्टपणे सांगते की हे सगळं माझं बिझनेस मॉडेल असतो, म्हणून 50 लाख रुपये मी डिपॉझिट म्हणून घेतो। तेव्हा भैरवी म्हणते, मी तुम्हाला विचार करून सांगितलं तर चालेल का? तेव्हा तो म्हणतो, चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण तू त्याच्यासाठी टाईम लिमिट असेल ते 15 दिवसाची। 15 दिवसामध्ये तू पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह जे काही तुझं रिस्पॉन्स असेल ना, ते सांगून टाक, नाही तर मी ऑफर आहे दुसऱ्या कोणाला देऊन टाकेल। कारण की मी जास्त वेळ कोणासाठी थांबत नाही, पण आता तू ठरव तुला काय करायचं आहे। भैरवी या सगळ्याच्या विचारामध्ये गुंतलेली असते। तेवढ्यात तिचा फोन वाजायला लागतो। इकडे निलिमात्यांनी तिला फोन केलेला असतो। तेव्हा राजन म्हणायला लागतो, अगं तुझं लक्ष कुठे आहे, तुझा फोन वाजतोय। तेव्हा भैरवी म्हणते, थांबा जरा, मी बघते काय आहे, बोला ना आत्या, काय झालं? तेव्हा निलिमात्या म्हणतात, अगं भैरवी, घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तू त्या सुकटणकरांकडेच आहे ना? तेव्हा ती म्हणते, हो बोला ना, काय झालं? तेव्हा ते म्हणतात, अगं तुला माहिती आहे का, इथे ते पुरुष अन्याय समिती असते ना, त्यातले काही लोक आले आहेत, अनिशने काही तक्रार केली आहे। तेव्हा ती म्हणते, आता तुम्ही काळजी करू नका, मी आत्ताच्या आत्ता इथे तिकडे येते। तेवढ्यात ती लगेच राजनला सांगायला लागते, राजन मला आत्ताच्या आत्ता घरी जायला लागेल, फोन आला आहे, थोडं अर्जंट आहे। तेव्हा तो म्हणतो, सगळं ठीक आहे ना, काही हेल्पची गरज नाही ना? तेव्हा ती म्हणते, नाही। तेवढ्यात तो तिला अडवतो आणि म्हणतो, पण भैरवी, मी तुझ्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्सची वाट बघतो। तेव्हा ती म्हणते, हो सर, आता मी जाते, पण त्याला थोडं टेन्शनच आलेलं असतं। तर दुसरीकडे इकडे सोसायटीमध्ये मेंटेनन्सबद्दल चर्चा सुरू असते। तेवढ्यात देसाई विचारतात, काय हो जना,
तेवढ्यात तोरणे त्याला अडवतो आणि म्हणतो ते जाऊ द्या हो, पहिले मला हे सांगा त्या कुलकर्ण्यांचं काय झालं, त्यांचं मेंटेनन्स अजून कसं येते. तेव्हा ते म्हणतात कसं आहे माहिती का तोरणे, मी किती वेळ झाला त्यांच्या घरी जातो, त्यांच्याकडून मेंटेनन्स मागतो, पण ते मला नेहमी एकच उत्तर देतात, 1 तास 1 तास 1 तास, आणि त्यांचा तो 1 तास काही होतच नाहीये, हे मी काय करू. तेवढ्यात ज्यांना म्हणायला लागतो आता आपल्याला एक रूलच काढायला लागेल, जो 10 तारखेच्या नंतर मेंटेनन्स येईल ना त्याच्यावरती दंड घ्यायलाच लागेल. तेवढ्यात तिथे त्यांची बायको येते आणि म्हणायला लागते काय हो, मला एक समजत नाही, आपल्या सोसायटीमध्ये तुम्ही त्या पुरुष अन्याय लोकांना का बरं बोलवलं आहे, म्हणजे याची परमिशन सोसायटीने कशी दिली. तेव्हा ते म्हणतात नाही आम्ही असं काहीच केलं नाही. तेव्हा रुपाली म्हणते असं कसं, मग ते आपल्या सोसायटीमध्ये असेच कसे काय फिरू शकतात. तेव्हा ते म्हणतात हे काहीतरी गडबड आहे, आपल्या सोसायटीमध्ये पुरुष अन्याय समितीवाली लोक आले आहेत, म्हणजे काहीतरी मोठी गडबड होणार आहे, ते कोणाकडे गेले असतील. तेव्हा ते म्हणतात मला तर वाटते हे सगळं अनिष्ट कारस्थान असू शकतं. एकदा आपल्या सोसायटीमध्ये मोठी मोठी लोक येतात, नंतर अशी लोक येतात, नेमकं आपल्या सोसायटीचं चाललं काय आहे, आता जे काही असेल ना ते आपल्याला शोधणं गरजेचं आहे, कारण की एक तर हा खूप मोठा कांड असू शकतो. तेव्हा आपल्याला याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यांना थोडा संशय चाललेला असतो. तर दुसरीकडे इकडे निलिमात्या विचारण्याचा प्रयत्न करत असतात, तुम्ही इथे का आले आहेत, नेमकं अनिशने काय तक्रार केली आहे तुम्ही सांगू शकता का. तेव्हा ते म्हणतात जेव्हा भैरवी माझगावकर येतील ना तेव्हाच मी ते सांगू शकतो. तेवढ्यात तिथे भैरवी आलेली असते. त्यांना सगळ्यांना बघितल्यानंतर भैरवीचं डोकं असं चक्रावून जातं. तेव्हा निलिमात्या म्हणतात तुम्ही सांगू शकता, सांगा ना. तेव्हा ते म्हणतात तुम्हाला तर माहितीच असेल ना भैरवी अनिष्टी कशी वागते. तेव्हा निलिमात्या म्हणतात ती तर जशी साधी बायको वागते तशीच वागते ना, तुम्ही सांगा ना तो काय म्हणाला आहे. तेवढ्यात ते म्हणायला लागतात नाही आम्ही सगळं भैरवीला सांगू. तेवढ्यात तिथे भैरवी येते आणि म्हणते सांगा ना काय झालं आहे, अनिशने काय तक्रार केली आहे. तेव्हा ते म्हणतात तुम्ही पहिले बसा, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा भैरवी म्हणते मी ठीक आहे तुम्ही बोला ना, काय नेमकं प्रॉब्लेम काय आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो कसं आहे माहिती का, तुम्ही तुमच्या नवऱ्याचा छळ करत आहात, मानसिक आणि बाकी सगळ्या गोष्टीमुळे त्याला त्रास देत आहात. तेवढ्यात तिथे अनिश सुद्धा येतो आणि त्यांचं बोलणं बाहेरून चोरून चोरून ऐकत असतो. तेव्हा तो म्हणतो अनिश माझगावकर आमच्याकडे आले होते आणि त्यांनी तक्रार केली आहे की तुम्ही त्यांना सन्मान देत नाही, ते कमवत नसले म्हणून तुम्ही त्यांचा सतत छळ करत असता. हे सगळं तुम्ही जे करताय त्याच्यामुळे त्यांना त्रास देता. तुम्ही कधी जाता कधी येता याच्याबद्दल त्यांना काहीच अपडेट देत नाही. तेव्हा ती म्हणते तुम्ही काय बोलताय, काहीतरी गैरसमज होत आहे. तेव्हा ते म्हणतात आमच्याकडे लेखी तक्रार सुद्धा आहे, तुम्ही वाचू शकता. भैरवी लगेच ती तक्रार बघते आणि त्याच्यामध्ये हे सगळं लिहिलेलं असतं. तेव्हा ती म्हणते हे सगळं खोटं आहे, हे सगळं मी काहीच वागलं नाही, मी जसं नवऱ्याशी वागायचं तसंच व्यवस्थित नवऱ्याशी वागते. तेवढ्यात तिथे अनिश आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो बघा साहेब या घरामध्ये माझी काडीची इज्जत नाही आहे, बघा ना कोणी मला काही विचारतच नाही. तेवढ्यात ते म्हणतात तुम्ही काळजी करू नका अनिश सर, आम्ही आलो आहोत ना, आता आम्ही याच्यावरती सोल्युशन काढू. तेवढ्यात भैरवी त्याला अडवते आणि म्हणते अनिश हे सगळं काय आहे. तेव्हा ते म्हणतात हे बघा अनिशची एवढीच इच्छा आहे की तुम्ही दोघांनी वेगळं राहावं आणि त्याच्याबरोबर तुमच्या मिळकतीचा 50% हिस्सा जोपर्यंत ते स्वतःच्या पायावरती स्टेबल होत नाही त्यांना द्यावा. तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर भैरवीला अक्षरशः चक्कर येते आणि ती खाली कोसळते. अनिश तिला विचारपूस करायला जातच असतो. तेवढ्यात राधामाणी आणि किशामामा तिच्यासाठी पाणी घेऊन येतात. तेव्हा निलिमात्या म्हणतात अनिश तू बाजूला हो. तेव्हा अनिश म्हणतो बघा हे असंच आहे, मी असा विषय काढला ना की ही आजारपणाचं नाटक करायला लागते आणि सगळ्या गोष्टी स्वतःच्या बाजूने घेते. भैरवी एकदा माझं ऐकून घे. निलिमात्या चिडतात आणि म्हणतात अनिश बाजूला हो, तू तुला समजत नाही का. तेव्हा अनिश म्हणतो बघा बघा या घरामध्ये मला कोणी इज्जतच देत नाही. भैरवी मला तुझ्याकडून फक्त रिस्पेक्ट हवी आहे, प्लीज समजून घे ना. तेवढ्यात निलिमात्या म्हणतात अहो सर तुम्ही ऐकून घ्या, खरंच भैरवीची अवस्था आता चांगली नाही, आपण तुम्ही नंतर आले तर चालेल का. तेव्हा भैरवी म्हणते नाही निलिमात्या, आत्ताच या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागायला पाहिजे. हा जो माझा नवरा आहे ना, हा तुम्हाला जे काही सांगतोय ना ते सगळं खोटं आहे. खरं म्हटलं तर याला विचारा ना,
याला मी कोणत्या गोष्टीत सपोर्ट केला नाही, याचं कर्ज मी फेडलं आहे. याने जितके सारे कांड केले आहेत ना, तेवढ्या सगळ्यांमध्ये मी याच्या बाजूने उभी राहिली आहे. खरं म्हटलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये बायकोच्या जास्त मी याचा सपोर्ट केला आहे. आणि हा माझ्यावरती आळ करतोय का मी हे सगळं केलं आहे, हा अक्षरशः खोटं बोलत आहे. तेव्हा तो म्हणतो, बघा बघा सर, ही कशी माझ्यावरती आरोप करते, हे असं सीमाशी बोलत असते. तेव्हा भैरवी म्हणते, तुझ्यावरती अन्याय होत आहे का? आणि जर मी तुला सपोर्ट केला नसता तर तू आता जेलमध्ये सडत असता, हे आठवण ठेव. आणि खरं म्हटलं तर अन्याय होण्याचा प्रश्न येत असेल ना, तर याच्यावरती नाही, हे सगळे जे लोक आहेत ना, हे सगळी माझी सासरची लोक आहेत. यांना सगळ्यांना मी धरून राहते, पण यांना यांच्यापासूनच वेगळं व्हायचं आहे. आणि तुम्ही माझ्या सासऱ्यांबद्दल बोलताय ना, तर खरं म्हटलं तर माझे सासरे या वयामध्ये सुद्धा कामाला जातात, बसने दररोजचा प्रवास करतात, डब्बा घेऊन जातात, कारण की पैसे वाया जाऊ नये म्हणून त्यांची दररोजची पायपीट होते, कारण की त्यांना या घराला चालवायचं असतं. तेवढ्यात तिथे मामा सुद्धा आलेले असतात. तेव्हा भैरवी म्हणायला लागते, आणि हा तुम्हाला सांगतोय ना की हा घरामध्ये सगळ्यांसाठी सगळं करण्याचा प्रयत्न करतोय, हा विचार करा ना, हा कोणाला तरी रिस्पेक्ट देतोय का? मी माझ्या सासरकडच्या ना धरून बसलेली आहे, पण हा एकदाही कोणाचा विचार करत नाही. एक मुलगी जेव्हा स्वतःचं माहेर सोडून येते, तेव्हा तिला फक्त आणि फक्त ज्या माणसासाठी तिने सगळं सोडलं आहे ना, त्याच्याकडून रिस्पेक्ट हवी असते, पण ती सुद्धा हा देत नाही. खरं म्हटलं तर ज्याच्याशी मी लग्न केलं होती आणि हा माणूस, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि अन्याय होत असेल ना, तर तो माझ्या सासऱ्यांवरती होत आहे, कारण की त्यांना या वयामध्ये सुद्धा स्वतःला कष्ट करायला लागते. आणि मिळकतीचा प्रश्न बोलला तर या घरामध्ये फक्त आणि फक्त माझे सासरे कमवतात, आणि त्यांच्याचवरती हा सुद्धा आणि आम्ही सगळे सुद्धा 2 वेळचं खाऊ शकतो, आणि हा त्यांच्यातल्या पैशाचा हिस्सा मागतोय. हे सगळं होत असताना तेवढ्यात तिथे मामा येतात. तेव्हा ते म्हणायला लागतात, काय झालं, हे सगळं काय प्रकार आहे? निलिमा आत्या सांगायला लागतात, दादा काय झालंय माहिती का, अनिशने भैरवी विरुद्ध तक्रार केली आहे की ती त्याचा मानसिक छळ करते. तेव्हा अनिश म्हणतो, हे सगळं खरंच आहे, आणि खरंच तुम्ही बघितलं ना हे लोक माझ्याशी कसे वागताय? तेव्हा मामा म्हणतात, हो का, आम्ही तुमच्याशी चुकीचं वागतोय का? अनिश तू बरोबर आहेस का, हे सांग ना. किती काय झालं ना तरी सुद्धा ती माझी सून आहे. तेव्हा तो म्हणतो, बघा बघा, हे आले तिचे वकिली पत्र घेऊन. तेव्हा ते म्हणायला लागतात, हो मी तिचा वकील आहे, पण मी तुझा बाप सुद्धा आहे, आणि मी कधीच तुला अंतर दिलेलं नाही आहे, म्हणून तू सुद्धा असं बोलू नको. तुझे कितीतरी कारनामे आहेत ना, ते सगळे भैरवीमुळे लपले गेले आहेत. तेव्हा ते म्हणायला लागतात, हे सगळं काय आहे, तुम्ही माझगावकर ना, म्हणजे मी तुम्हाला ओळखतो. तेव्हा ते म्हणतात, सर तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, तुम्ही तुमच्या परीने सगळी चौकशी करा, पण अनिश जे बोलतोय ना ते सगळं खोटं आहे. तेव्हा अनिश म्हणतो, नाही नाही, मी काही खोटं बोलत नाही, हे सगळे तुम्हाला फसवत आहेत. तेव्हा ते म्हणतात, खरं म्हटलं तर माझगावकर साहेब, मी तुम्हाला ओळखतोय. खरं म्हटलं तर तुम्ही काही महिना पहिले त्या वकिलींबाईंकडे कामाला होता ना, तेव्हा मी आणि माझी बायको आहे ना, ते डिवोर्स घ्यायला आले होतो, कारण की आमच्यामध्ये सतत भांडणं होत होती. पण तुम्ही जेव्हा आम्हाला समजवलं ना, त्यानंतर आम्हाला आमच्या संसारामध्ये खूप चांगल्या प्रकारे निभवता आलं. अजून सुद्धा आम्ही सुखाचा संसार करत आहोत. मग तुम्ही तुमच्या मुलाला अंतर देणार असं मला बिलकुल वाटत नाही. तुम्ही तर खरंच खूप प्रामाणिक माणूस आहात. म्हणजे अनिश माझगावकर, तुम्हीच काहीतरी गडबड करत आहात, आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आता आम्ही आजूबाजूला चौकशी करू की तुमच्या बाबतीत कोण काय बोलतोय, आणि त्याच नंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ. तेव्हा माझगावकर म्हणायला लागतात, बरोबर आहे, तुम्ही आजूबाजूला चौकशीच करा आणि बघा काय खरं न्याय निवाडा आहे. तुम्ही माझ्यावरती विश्वास डायरेक्टली ठेवू नका, सगळं शोधूनच काढा. तेव्हा ते म्हणतात, हो सर, आम्ही सगळं शोधू, ही आमची प्रोसिजर आहे. आणि अनिश माझगावकर, तुम्ही 2 दिवसानंतर आमच्या ऑफिसवरती या. तेव्हा ते म्हणतात, आम्ही अशा केसमध्ये जात नाही, ज्या केस आम्हाला जेन्युइन वाटतात त्याच्याचमध्ये आम्ही पडतो, पण आता काहीतरी गडबड आहे असं आम्हाला संशय येतो, आता आम्ही चौकशी करू. तेवढ्यात अनिश म्हणायला लागतो, बरोबर आहे ना, माझगावकर साहेबांनी स्वतःची ओळख वापरून पुन्हा सगळीकडे स्वतःच्या बाजूने सगळं करून घेतलंच ना. तेव्हा मामा म्हणतात, मी काही माझी ओळख वापरलेली नाही, तू जरा त्यांना थांबू जा, नाही तर आजूबाजूच्या लोकांना तुझ्या ज्या सगळ्या इन्फॉर्मेशन आहेत ना, त्या जर त्यांना समजल्या ना, तर तुझ्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तू तुझ्याच डावामध्ये चांगल्या प्रकारे अडकू शकतो, म्हणून एकदा जा आणि बघून घे. अनिश लगेच धावत पडत तिथून निघून जातो. हे सगळं झाल्यानंतर भैरवीला खूप त्रास होत असतो, म्हणून मामा तिच्या डोक्यावरती हात ठेवतात. पुढील भागात आपण बघणार आहोत, अनिश
इकडे भैरवीला टोमणे मारत असतो तेव्हा भैरवी म्हणायला लागते मला लोन काढायची गरज लागणार आहे. तेव्हा अनुष म्हणतो लोन काढायची काय गरज आहे तुला, तुझा हात थोबाड आहे ना, त्याच्याच वरती तो सुकटनकर फिदा झाला आहे ना, मग तुला त्याच्यामुळेच काम मिळू शकतं. तेव्हा ती म्हणते अनिश तू तुझे तोंड सांभाळ, तू काय बोलतोय. तेव्हा तो म्हणतो तू चल ग, तुला आत्ताच्या आत्ता या घराच्या बाहेर हकलतो. तेवढ्यात तो तिला घराच्या बाहेर काढायला जाईल. मामा त्याच्यामध्ये येतात आणि म्हणायला लागतात काय रे आपल्या बायकोवरती असे घाणेरडे आरोप करताना तुला लाज नाही वाटत का. तेव्हा तो म्हणतो बाबा तुम्ही बाजूला व्हा, तिचं दरवेळेला वकीलपत्र घ्यायची गरज नाही. तेव्हा ते म्हणतात तिला मी तुला कुठेच बाहेर टाकू देणार नाही, आत्ताच्या आत्ता बाजू हो. अनिश बाबांना धक्का देतो आणि मामांचं अक्षरशः डोकं फुटून जातं आणि त्यांच्या डोक्यातून रक्त निघायला लागतं. हे सगळं बघितल्यानंतर अनिशही खूप घाबरून गेलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच अनिश त्याची हद्द गाठत आहे, खरंच त्याला जेलची शिक्षा मिळायला पाहिजे का. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू.